ओम शांती। आज आहे 24/12/2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, अविनाशी ज्ञान रत्नांचे दान हेच महादान आहे। या दानानेच राजाई प्राप्त होते, म्हणून महादानी बना। प्रश्न आहे, ज्या मुलांना सेवेची हौस असेल त्यांची मुख्य लक्षणे काय असतील? उत्तर आहे, 1. त्यांना जुन्या दुनियेचे वातावरण अजिबात आवडणार नाही। 2. त्यांना अनेकांची सेवा करून त्यांना आपसमान बनविण्यामध्येच आनंद वाटेल। 3. त्यांना शिकण्यामध्ये आणि शिकविण्यामध्येच सुख वाटेल। 4. समजावून सांगता सांगता गळा सुद्धा खराब झाला तरीही आनंदात असतील। 5. त्यांना कोणाची संपत्ती नको असते, ते कोणाच्या प्रॉपर्टीच्या मागे आपला वेळ घालवणार नाही। 6. त्यांची सगळ्यामधून आसक्ती नष्ट झालेली असेल। 7. ते बाप समान उदार चित्त असतील, त्यांना सेवेशिवाय दुसरे काहीच गोड वाटणार नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. रात्रंदिवस सेवेच्या चिंतनामध्ये राहायचे आहे, इतर सर्व आसक्ती नष्ट करायची आहे। सेवेशिवाय चैन नाही, सेवा करून स्वतः सारखे बनवायचे आहे। 2. बाप समान उदारचित्त बनायचे आहे, सर्वांची नाडी पाहून सेवा करायची आहे। आपले तन्मनधन भारताच्या कल्याणासाठी लावायचे आहे। अचलडोल बनण्यासाठी आज्ञाधारक, प्रामाणिक बनायचे आहे। आजचे वरदान आहे, का काय या प्रश्नांच्या जाळ्यातून कायम मुक्त राहणारे विश्वसेवाधारी चक्रवर्ती भव। स्पष्टीकरण आहे, जेव्हा स्वदर्शन चक्र योग्य दिशेने चालण्याऐवजी चुकीच्या दिशेने चालते, तेव्हा मायाजीत बनण्याऐवजी दुसऱ्याला पाहण्याच्या गोंधळात चक्रामध्ये अडकता। ज्यामुळे का आणि कायच्या प्रश्नांचे जाळे बनते, जे स्वतःच तयार करता आणि मग स्वतःच अडकता। त्यामुळे नॉलेजफुल बनून स्वदर्शन चक्र फिरवत रहा, तर का कायच्या प्रश्नांच्या जाळ्यातून मुक्त होऊन योगयुक्त, जीवनमुक्त चक्रवर्ती बनून बाबा सोबत विश्व कल्याणाच्या सेवेमध्ये चक्र लावत रहाल, अर्थात फेया मारत रहाल। विश्व सेवाधारी चक्रवर्ती राजा बनाल। स्लोगन आहे, सरळ बुद्धीने योजनेला प्रत्यक्षात आणा, तर सफलता सामावलेली आहे। ओम शांती।